चल गो भाऊजी, तुम्ही पण चला. इंदू काकी चला, ऐका माझं, ऐक माझं, माझ्यावर विश्वास ठेव. चल गो. मनोज भाऊजी तुम्ही पण या. काय म्हणतात अजित वल्लरी, ही आम्हा दोघांकडून तुम्हा दोघांना एक छोटीशी भेट. ओ प्रेरणाताई, खरंच थँक्यू. मला आजच्या पूजेत कुठलाही व्यत्यय आलेलं चालणार नव्हतं, येऊ द्यायचं नव्हतं इनफॅक्ट. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. खरंच थँक्यू. थँक्यू नको म्हणूस वल्लरी. चला, पूजा करायची आहे ना. पूजा करून घ्या. आय हो, मूर्ती कशी काय गायब झाली काही कळतच नाहीये मला. मी तर तडीच ठेवली होती. आलेस. मी आलेच. हा, मया, मला सांग, आपली बाळकृष्णाची मूर्ती कुठे पाहिली का तू? मी आधी कपाटातच ठेवली होती. मला समजतच नाहीये कुठे गेली ते. मी नाही बाई, मी नाही पाहिली तू इथे चांदीची मूर्ती. तू तर पाहिली नाही ना. नाही. मग तुला कसं माहिती की ती मूर्ती चांदीची आहे? हा, खरं सांग मया, कपाटात ठेवलेली मूर्ती मी काढली नाही, म्हणजे तूच घेतली ती मूर्ती. नाही नाही, मला नाही माहित ना, खरं सांगी राहिलो मी. मया, देवाची मूर्ती आहे ती, बाळकृष्णाची. सांग मला, कुठे आहे ती मूर्ती? तूच गायब केलेली आहे. खरं सांग, कुठे आहे मूर्ती? हा, कुठे आहे? हो हो, मीनच गायब केली ते मूर्ती. गायब केली? लाज नाही वाटत तुले? देवाची मूर्ती गायब करायला लाज नाही वाटत? ती वल्लरी कशी बी असली ना, तर माया इच्छे खातर आजच्या पूजेसाठी ती मूर्ती आणली होती तिने. पण तुझ्या दारूच्या वेळेस नको ती बी चोरली तू. लाज कशी देऊ? काय कराल तुम्ही? त्यांची काही चूक नाहीये. पुष्पा, अगं तुला माहिती नाही, तुम्ही काही बोलू नका. त्यांनी काही केलेलं नाही, तुम्ही नेहमी त्यांना बोलता. असं ना,
एक मिनिट, काय काय झालंय वहिनी? का रडता तुम्ही? काय घडलंय? वल्लरी अगं, बरेच दिवस झाले मला बरं वाटून नाही राहिलं. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आगाची, पण आमच्याकडे पैसा नाही म्हणून अडचण होऊ लागली ग. पण म्हणून घरातल्या कुठल्या वस्तूला हात नाही लावला आम्ही. असं का करतील ते? आपल्याच घरात चोरी का करतील सांग बरं. त्याने काय नाही केलं. हे बघा वहिनी, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्ही मला का नाही सांगितलं तुम्हाला बरं नाहीये तर? मी आणली असती ना तुमची औषधं. अगं तुझ्यावरती किती भार टाकायचं ग. मला पण कळतं ना, यांच्याकडे काही कामधंदा असता तरी वेळच नसती आली. पाहिलत ना, मी तुम्हाला सांगत होते आपण दादांच्या नवीन व्यवसायासाठी त्यांची मदत करूयात. तुम्ही ऐकतच नाही. आता तरी ऐका माझं, आपण त्यांना मदत करूया ना. वल्लरी अगं, नेहमी आपलेच पैसे बुडतात. एकही बिझनेस नीट करत नाही तो, नेहमी तोटा होतो. हे बघा, मला माहिती तुम्हाला काय म्हणायचंय ते. नाती आणि व्यवहार वेगवेगळे ठेवायचे असतात, मला मान्य आहे. कधी कधी नात्यांसाठी व्यवहार बाजूला ठेवावा लागतो. प्लीज आपण दादांची मदत करूया. आज इतका चांगला दिवस आहे. आज त्यांना पैसे देऊन त्यांच्या व्यवसायासाठी नवीन सुरुवात करायला मदत करूया. प्लीज, माझ्यासाठी. वल्लरी अगं, अरे दादा, आत्ता तरी जरा सिरियस हो आयुष्याच्या बाबतीत. कशी भाऊजी, हो किती भाग्यवान आहे तुम्ही. असा भाऊ मिळाला तुम्हाला. बहिणी, आता तुम्ही कसलीच काळजी करू नका, आम्ही आहोत. चला, आता झाली पूजा. आता जोडी जोडीने या, बाळकृष्णाचा आशीर्वाद घ्या आणि आमच्या गरिबी लवकरात लवकर पाळणा हलू द्या असा आशीर्वाद मागा. वहिनी, सगळ्यात पहिले तुम्ही आणि महेंद्र दादांनी पूजा करून घ्या. या.
प्रेरणाताई, आता तुम्ही आणि अजित भाऊ या. या. कान्हा, तुझ्या रूपाने आमच्या घरात छोटा बाळकृष्ण किंवा छोटी राधाराणी येऊ देत, जेणेकरून आमच्या संसाराला पूर्णत्व येईल. पाळणा हलवा आता. वल्लरी, ये ना. वल्लरी म्हण्या, या तुम्ही आता. अहो या ना, काय झालं? म्हण्या येणार रे. मला निघावं लागेल अर्जंटली. सॉरी, तुम्ही कंटिन्यू करा. अहो पण म्हण्या बघ, आता जर गेलो नाही ना खूप मोठं नुकसान होईल. तुम्ही घ्या ना, ओळखून घ्या पूजा. मी आलोच. ऐका तरी.